आळंदी पुणे जिल्ह्यातील एक लहानसे पण अत्यंत पवित्र असे गाव इंद्रायणी नदीच्या घाटावर वसलेले आहे। या ठिकाणाला महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवनी समाधी स्थळ आहे। इंद्रायणी नदीचे महत्त्व। इंद्रायणी नदी ही केवळ एक जलप्रवाह नसून ती वारकरी संप्रदायासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। तिचे महत्त्व पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील। पौराणिक महत्त्व। अनेक भक्तांसाठी इंद्रायणी नदी ही पवित्र गंगा नदीप्रमाणेच पूजनीय आहे। तिच्या पावित्र्यात स्नान केल्याने पाप क्षालन होते आणि आत्म्याला शांती मिळते अशी श्रद्धा आहे। आध्यात्मिक महत्त्व। संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच इंद्रायणीच्या काठी आपले जीवन व्यतीत केले आणि तेथेच त्यांनी संजीवनी समाधी घेतली। त्यामुळे या नदीला त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मानले जाते। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरीला जाण्यापूर्वी अनेक वारकरी इंद्रायणी स्नान करतात। सांस्कृतिक महत्त्व। इंद्रायणीच्या घाटावर अनेक धार्मिक विधी, पूजा आणि सण साजरे केले जातात। विशेषतः कार्तिकी एकादशीला येथे मोठ्या उत्साह असतो, जेव्हा दूरदूरहून भाविक दर्शनाला येतात। आळंदी गावचे महत्त्व। आळंदी हे गाव इंद्रायणीच्या पवित्र घाटावर वसल्याने त्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी स्थळ आळंदी हे एक संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थळ असल्याने वारकरी संप्रदायासाठी ते अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। येथेच त्यांनी अवघ्या 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली। भक्त आणि ज्ञानाचे केंद्र आळंदी हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून ते भक्ती ज्ञान शक्तीचे एक केंद्र आहे। येथे आल्यावर भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव येतो। वारकरी संप्रदायाचे पंढरपूरचे प्रवेशद्वार। पंढरपूरच्या वारीला निघण्यापूर्वी अनेक वारकरी आळंदीला भेट देतात आणि संत ज्ञानेश्वरांचे आशीर्वाद घेतात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील महत्त्व। संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राचे संत परंपरेतील एक अग्रणीय नाव आहे। त्यांचे जीवन आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे। ज्ञानेश्वरांची रचनाकार। त्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा एक अद्भुत भाष्यग्रंथ लिहिला, जो मराठी साहित्यातील एक अनमोल रत्न मानला जातो। या ग्रंथाने सामान्य माणसालाही तत्वज्ञान आणि अध्यात्माची दारे उघडली। अमृत अनुभव। त्यांनी अमृत अनुभव या ग्रंथाची रचना केली, ज्यात अमृत ज्ञानाचे सखोल विवेचन आहे। समाज सुधारक। त्यांनी समाजातील जातीय भेदभावाला विरोध केला आणि सर्वांनी समानतेने वागावे असा संदेश दिला। त्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान आणि भक्तीचा प्रकाश पसरवला। योग सामर्थ्य। त्यांनी अनेक चमत्कार केले, जसे की रेड्यामुखी वेद वदविणे, भिंत चालविणे इत्यादी। त्यातून त्यांची योग सामर्थ्य दिसून येते। इतर नद्यांचे महत्त्व। सर्वसाधारण दृष्टिकोन। ज्याप्रमाणे इंद्रायणी नदीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे भारतातील अनेक नद्यांना आपापले विशेष महत्त्व आहे। गंगा नदी भारताचे सर्वात पवित्र नदी मानली जाते। तिच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे। हरिद्वार, वाराणसी यासारख्या अनेक तीर्थक्षेत्री तिच्या काठी वसलेले आहेत। यमुना नदी कृष्णाशी संबंधित असल्याने या नदीला विशेष महत्त्व आहे। मथुरेसारखी पवित्र स्थळे यमुनेच्या काठावर आहेत। गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर यासारखी तीर्थक्षेत्रे तिच्या काठी आहेत। तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात। सरस्वती नदी
गुप्त काही पौराणिक ग्रंथामध्ये या नदीचा उल्लेख आहे, जी आता अदृश्य झाली आहे असे मानले जाते. ती ज्ञान आणि विद्येची देवता मानली जाते. अशा प्रकारे आळंदी, इंद्रायणी नदी आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे महत्त्व जाणून घेतल्याने आपल्याला या भूमीच्या पवित्रतेची आणि संत परंपरेच्या महानतेची कल्पना येते. इंद्रायणी नदी एक पवित्र नदी आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण थांबवण्यासाठी समाजाला आपण आपल्या चॅनल मार्फत आवाहन करूया. लोकप्रिय नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या आळंदीची पवित्र इंद्रायणी नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ही केवळ एक नदी नाही, तर ती आपल्याला संत परंपरेची साक्षीदार आहे. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या नदीचे पावित्र्य जपण्यासाठी जबाबदारी आपली सर्वांची आहे. चला, या पवित्र नदीला वाचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि पुढील गोष्टींची दक्षता घेऊया. नदीत कचरा टाकू नका. प्लास्टिक, निर्माल्याचे विशेष पूजेचे साहित्य किंवा इतर कोणताही कचरा नदीत टाकण्याचे कटाक्षाने टाळा. रासायनिक पदार्थांचा वापर टाळा. कपडे धुण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी नदीकाठी रासायनिक साबण किंवा डिटर्जंटचा वापर करू नका. सांडपाणी नदीत सोडू नका. घरगुती किंवा औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडणे थांबवा. प्रबोधन करा. आपल्या मित्र आणि कुटुंबांनाही नदी स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व समजून सांगा. स्वच्छता अभियान सहभागी व्हा. स्थानिक प्रशासनाद्वारे आयोजित स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रियपणे भाग घ्या. आपल्या छोट्या प्रयत्नाने इंद्रायणी पुन्हा स्वच्छ आणि निर्मळ होऊ शकते. चला, आपल्या पुढील पिढीसाठी आपण एक स्वच्छ इंद्रायणी भेट देऊया. धन्यवाद. आपला एक जबाबदार नागरिक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका. आपल्या कमेंटमुळे आम्हाला छान छान काम करण्यास प्रोत्साहन मिळतं. आपल्या चॅनलवर जर कोणी सभासद किंवा कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओमधील आशय आपल्या लक्षात येईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.